एका तरुणाने रात्री 1 वाजता देवाला कंटाळून प्रश्न विचारला. देवा, खरंच तू असशील तर उद्या मला तुझ्या असण्याचा काहीतरी संकेत दे, नाहीतर मी माझे जीवन संपवून टाकेल. आणि मित्रांनो, दुसऱ्या दिवशी त्याच्या आयुष्यात जे घडले ते ऐकल्यावर तुमच्याही अंगाला काटा येईल. ही कथा आहे मुंबईत राहणाऱ्या सागर नावाच्या मुलाची. एक साधा मुलगा, पण आयुष्यात इतका तुटलेला की जगायची इच्छा देखील संपली होती. सागर एका मिडल क्लास कुटुंबात वाढलेला मुलगा. त्याची आई घरकाम करायची. वडील एका दुकानात कामाला होते. घरात फारशी पैशांची चंगळ नव्हती, पण घरातील वातावरण खूप प्रेमाचे होते. सागरच्या आईचं एकच स्वप्न होतं, सागर मोठा अधिकारी व्हावा. सागर खूप अभ्यास करायचा. रात्रभर जागून मेहनत घेतली. कॉलेज पूर्ण झालं. त्याला डिग्री देखील मिळाली. आता त्याच्या घरच्यांना वाटलं की सगळं बदलणार. पण खरं संकट तर आता सुरूच झालं होतं. एका कंपनीत तो जॉबला जाऊ लागला. ती कंपनी काही महिन्यातच बंद पडली. सागरने दुसऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला. शेवटच्या राऊंडपर्यंत गेला, पण त्याच्या पदरी निराशाच आली. तिसरीकडे कमी पगार भेटला. चौथीकडे त्याचा अपमान झाला. हळूहळू सागर आतून एकदम तुटत चालला होता. त्याचे मित्र मोठमोठ्या गाड्या घेत होते, मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरत होते, सोशल मीडियावर छान छान फोटो टाकत होते. आणि सागर मात्र रोज सकाळी उठून जॉब वेबसाईटवर अर्ज करत बसायचा. घरात नातेवाईक त्याला बोलायला लागले, सागर, इतकं शिकून काय उपयोग झाला? याच्या नशिबात काहीच नाही. सरकारी नोकरी नाही मिळाली तर आयुष्य संपलं. हे शब्द सागरच्या मनात एकदम खोलवर रुतून बसले. एक दिवस तर इतकं वाईट झालं की इंटरव्ह्यूला जाण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. तो रस्त्यावर चालत चालत घरी आला आणि खोलीत त्याने स्वतःला बंद करून घेतलं आणि रडत बसला. त्याच दिवशी आईने दरवाजा ठोठावला. सागर, चल जेवायला ये. पण सागर काहीच बोलला नाही. तो रात्री 1 वाजता त्याच्या घराच्या टेरेसवर गेला. आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला, देवा, आता मी खूप थकलोय रे. मी खूप प्रयत्न केले. जर तुझं अस्तित्व खरंच असशील, खरंच तू आहे, तर मला एखादा तरी संकेत दे. तुझं अस्तित्व दाखव, नाहीतर आता माझ्यात जगण्याची ताकद राहिली नाही. हे बोलून सागर शांत बसला. तेवढ्यात कुठंतरी दूर एकदम क्षीण आवाजात जप सुरू झाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सागरच्या कानात त्या शांत आवाजात तो आवाज सतत घुमत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर उदास मनाने घराच्या बाहेर पडला. रस्त्याच्या कोपऱ्यावर एक छोटंसं मंदिर होतं. तो त्या मंदिरात कधीच जायचा नाही आणि गेलाही नव्हता. पण त्या दिवशी नकळत त्याचे पाय त्या मंदिराकडे ओढले गेले. मंदिरात शांत वातावरण होतं. अगरबत्तीचा छान सुगंध होता. घंटेचा निनाद कानी पडत होता आणि समोर स्वामींची तेजस्वी मूर्ती होती. श्री स्वामी समर्थ मंदिर एका कोपऱ्यात एक वृद्ध व्यक्ती बसून माळ जपत होते. सागर मंदिरात जाऊन शांत बसला. तेवढ्यात त्या वृद्ध व्यक्तींनी डोळे उघडले आणि सागरकडे पाहून म्हणाले, इतका निराश का झालास तू? स्वामींवर श्रद्धा ठेव, विश्वास ठेव. जिथे सगळे दरवाजे बंद होतात ना, तिथे स्वामी नवीन रस्ता सगळ्यांना जरूर दाखवतात.
सागर एकदम दचकला, कारण त्याने त्या व्यक्तीला काहीच सांगितले नव्हते. त्याला ती व्यक्ती माहीत देखील नव्हती. सागरच्या डोळ्यात चटकन पाणी आले. त्या दिवसापासून सागर रोज सकाळी आणि रात्री 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप नित्यनियमाने करू लागला. सुरुवातीला काहीच फारसा बदल झाला नाही, पण हळूहळू सागरचं मन शांत होऊ लागलं. आता त्याला पूर्वीसारखा राग येत नव्हता. मनातील जीवनाची भीती देखील कमी झाली होती. रात्री शांत झोप लागायची. आई म्हणायची सागरला, बाळा, तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा शांतता दिसते. एक दिवस अचानक त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. अरे सागर, आमच्या कंपनीत एक जागा आहे, तू लगेच इंटरव्ह्यूला ये. सागर गेला. इंटरव्ह्यू खूप छान झाला. 2-3 दिवसांनी सागरला फोन आला. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड. हे ऐकून सागर काही क्षण शांतच राहिला. त्याच्या डोळ्यात पाणीच आले. तो सरळ स्वामींच्या मंदिरात गेला आणि स्वामींच्या मूर्तीसमोर बसून रडू लागला. पण खरी गोष्ट अजून बाकीच होती. जॉईनिंगच्या पहिल्याच दिवशी तो ऑफिसमध्ये पोहोचला. रिसेप्शनजवळ मोठा फोटो होता, श्री स्वामी समर्थ. ऑफिसच्या मालकाच्या केबिनमध्ये तर स्वामींची सुंदर मूर्ती होती. मालक हसून म्हणाले, आमच्या कंपनीत मेहनत करा, बाकी सर्व स्वामीच पाहतात. हे ऐकून अमोल सागरच्या अंगावर अक्षरशः काटाच उभा राहिला. काही महिन्यातच सागरचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. घरामध्ये त्याच्या पुन्हा आनंद आला. आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं. वडिलांच्या डोळ्यात सागरबद्दल अभिमान दिसू लागला. एक दिवस शांतपणे आई सागरला म्हणाली, बाळा, मला माहिती होतं, स्वामी तुला एकटं कधीच सोडणार नाहीत. सागर आजही तेच सांगतो. स्वामींनी मला फक्त नोकरी दिली नाही, पण पुन्हा जगण्याची हिंमत मात्र दिली. मित्रांनो, कधीकधी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येतेच, जेव्हा आपल्याला सगळं संपल्यासारखं वाटतं. आपली कोणी साथही देत नाही. खूप प्रयत्न करून आपल्याला यशही मिळत नाही आणि मन आपोआपच आतून तुटून जातं. पण लक्षात ठेवा, अंधार कितीही मोठा असला तरी एखाद्या छोट्याशा दिव्याने त्या अंधाराच्या अवतीभोवती प्रकाश निर्माण होतोच. तसंच मनापासून घेतलेले श्री स्वामी समर्थ हे नाव अनेकांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश बनला आहे. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि मनापासून जमेल तेव्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करत जा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. असेच स्वामी भक्तांचे अनुभव ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपल्या मराठी भक्तिसागर या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.